काँग्रेस पार्टीचा आणि मुंड्यावरील पाय. बघा, ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून ज्यांच्याकडं नियोजन विभाग आहे, ज्यांच्याकडं निधीची तरतूद करण्याचं खातं आहे, त्या अजितदादा पवारांकडून दुजाभाव होतोय. आणि एका बाजूला सारथीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, भारतीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, आणि दुसऱ्या बाजूला महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पैसे नाकारणं. त्यांनी PhD करायची का नाही, त्यांनी अभ्यास करायचा का नाही, हा आमचा साधा सोपा सरळ सवाल आहे. परंतु या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या महाराष्ट्रात आंदोलन करतोय, पण त्याच्यावरती बोलायला तयार नाही. आम्ही घटनात्मक मागणी करतोय. आम्ही तुमचा कारखाना नाही मागितला, आम्ही तुमची सूतगिरणी नाही मागितली, किंवा तुमची खासदारकी नाही मागितली. आम्ही स्टायपंड मागतोय. आणि आमच्या पोरांनी शिकायचं का नाही शिकायचं, आमच्या ओबीसीच्या मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार दिला कोणी यांना? त्यामुळे आम्ही हा सवाल करू. आमच्या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या पोरांची जी काय फेलोशिप रखडलेली आहे ती मिळाली पाहिजे. धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. आम्हाला ओबीसींची वसतिगृह झाली पाहिजेत. अरे, सारथीची बिल्डिंग, अनेक मजली बिल्डिंग पुण्यामध्ये उभी राहते. महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस देताय तुम्ही. हे सवाल आहेत आमचे अजितदादा पवारांसमोर. आज आम्ही अजितदादांना बोलतोय, उद्या आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलणार आहोत. अतुल सावे बहुजन कल्याण मंत्री यांनी आज आम्हाला शब्द दिलेला आहे, येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला ते मुख्यमंत्र्यांची भेट घालून देणार आहेत. जर आम्हाला धोरणात्मक निर्णय ओबीसींच्या बाबतीत नाही झाला, महाज्योतीच्या बाबतीत नाही झाला, तर आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा या गोष्टीचा आम्ही जाब विचारणार आहोत. नाही मागणी झाली तर आहेत निवडणुका पुढं. त्यामुळे आम्ही घाबरणारे नाही आहोत. आता ओबीसीच्या पोरांना कळतं की आमच्या बाबतीमध्ये शेकडो वर्षापासून काय झालंय आणि आता आमच्या बोडक्यावर कोण बसलेले आहेत. आम्ही या प्रश्नाची उत्तर विचारू. आम्ही लोकशाहीमध्ये राहतो. पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचं, आत्ता मतपेटीतनं येतो. बाबासाहेबांचं संविधान आहे इथं. त्यामुळं इथं कुणीही आम्हाला शहाणपणा शिकवायचं नाही. तिजोरीच्या चाव्या तुमच्या कमरेला गेल्या म्हणून एका विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय हा दिला कोणी अधिकार तुम्हाला? शपथेचा भंग आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आमदारकीची शपथ घेतली, एखाद्या समाजाबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही अशी शपथ कुणी घेतली? मग सारथीच्या विद्यार्थ्यांना 7-7, 8-8 लाख रुपये तुम्ही अकाउंटला जमा करता. आणि महाज्योतीच्या पोरांना आज हाऊस निषेध व्यक्त करतोय मी इथं. आज हाऊसमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही म्हणून. कसे देत नाहीत तेच आम्ही बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांच्याविषयी लक्ष्मण हाके झुक्याने जे काही अपशब्द काढलेत त्याचा निषेध करण्यासाठी नांदेडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, युवकचे पक्ष कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते आज इथं आम्ही महात्मा फुले यांच्या ज्योतिबारावांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध करण्यासाठी जमलो आहोत. येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये ह्या हाक्या सुधारला नाही, त्या हाक्याला त्या जागा दाखल राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता फिरू देणार नाही. कारण आमचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा अपमान केला आमचा कोणताही कार्यकर्ता सहन करणार नाही. यापुढे लक्ष्मण हाकेंनी हे करून घेतलं पाहिजे. यापुढे त्याने पुन्हा आमच्याविषयी, आमच्या नेत्याविषयी काही अपशब्द काढले तर आम्ही पुन्हाही खपवून घेणार नाही. पण याचा सुद्धा बदला आत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही. आता सांगितल्याप्रमाणे आमचे पक्षाचे अध्यक्ष आणि आम्ही सर्वजण मिळून त्याच्या चड्डी पिवळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नांदेडमध्ये त्याला फिरकू देणार नाही. एवढंच या मी सांगतो. हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाके या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी तू जर या ठिकाणी अजितदादांची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही.
एवढं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर या ठिकाणी आभार या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.